प्रेक्षकांनो, कारण गुन्ह्याला माफीने या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आपण बघितलं की अनुजा मॅडमनी एका माणसाला पकडलंय ज्याच्या कारमध्ये त्या आर्यन साटमचा मोबाईल सापडला. तो इनोसंट आहे हे सगळं ते क्लिअर करतात, म्हणजे त्याच्या घरी फोन करून कन्फर्म करतात. अनुजा म्हणते की ते काहीही असो, तू आता या केसमध्ये प्राईम विटनेस आहे, कारण त्याला कोणीतरी भेटलंय त्या गाडीमध्ये, त्याने लिफ्ट मागितली आणि त्याच्यामुळेच तो आर्यन साटमचा मोबाईल तिथे विसरलाय. बावनकुळे संध्याच्या घरी आलाय भल्या रात्री आणि त्याने काही नंबर आणलेत आणि एक स्पेशल नंबर आहे ज्यावरती संध्याचे वडील सारखे कॉल करतायत. संध्याला ते नंबर दाखवण्यात येतात आणि चेक करण्यात येतात. संध्या म्हणते ह्यापैकी कुठलेच नंबर आमच्या ओळखीचे नाही आहेत. आता संध्या म्हणते सर मी या नंबरवर फोन करून बघू का, म्हणजे नेमके हे कोणाचे नंबर आहे मला पण माहिती नाही आहे. आता बावनकुळे म्हणतो कर फोन, पण आता तिने जेव्हा कॉल केला तेव्हा तो कॉल काही कोणी रिसीव्ह करत नाही आहे समोरचा माणूस. हा नंबर त्या फायदा ॲपवाल्या माणसाचाच आहे आणि तो तिथे दारू पीत बसला आहे, त्यामुळे त्याचं भान नाही आहे. तो त्याचा पंटर म्हणतो की तू हे फोन सिम कार्ड फेकून का दिले नाही, बघ त्याच्यावर फोन येतात. तो नशेमध्ये असतो त्यामुळे म्हणतो फेकेल रे, तू नको टेन्शन घेऊस, वाजू दे फोन येतोय तर अननोन नंबर आहे. संध्या ट्राय करत असते फोन पण कोणी उचलत नाही आहे. हा बावनकुळे आता संध्याला जरा घराच्या बाहेर बोलवतो, काहीतरी कॉन्फिडेन्शियल माहिती सांगायची म्हणून. संध्या म्हणते आई मी आलेच हं. तर आता इकडे आपण बघतोय की सलमान मिया सगळ्यांसाठी खायला ऑर्डर करू का म्हणून अनुजा मॅमला विचारत आहेत, कारण सगळेजण उपाशी येतो, खूप मरमर करतात बिचारे, पण तरीसुद्धा आउटपुट काय तर काहीच नाही. पण अनुजा मॅडम काही 7 वाजेनंतर खात नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे सलमानला. आता सलमान मिया जाणारच बाहेर ऑर्डर द्यायला, तेवढ्याच शर्मिला आली आहे भोसलेला भेटायला. भोसले म्हणतो अगं शर्मिला तू इथे, तेव्हा शर्मिला म्हणते काय करू, तू घरीच आला नाही आहेस 2 दिवसापासनं, अरे फोनसुद्धा लागत नाही आहे, मी सीमाने सांगितलं मला इथला ॲड्रेस म्हणून मी इथे आली आहे. आता भोसले सगळ्यांची ओळख करून देतो, तेवढ्या तिथे अनुजा येते. शर्मिला तिचा आवाज ऐकून जरा स्तब्ध होते आणि अनुजा शर्मिलाशी ओळख करून घेते. भोसले ओळख करून देतो तिची. शर्मिला खुश होते, म्हणजे छान वाटतं ना एखाद्याला भेटल्यावर. तर तशी शर्मिला म्हणते छान वाटलं तुला भेटून, तू खूप यंग दिसतेस, पण तुम्ही सगळेजण उपाशी असाल ना, तुमच्यासाठी मी खिचडी आणली आहे, तशी साधीच आहे पण सगळेजण पोटभर खा. आता खिचडी बघून सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. खिचडी हा सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे नाही का. त्यावर आता भोसले खूप खुश झाला आहे शर्मिलाने खिचडी आणली आहे सगळ्यांसाठी म्हणून. आणि आता इकडे या गृहमंत्र्याने साटम साहेबांना फोन केला आहे आणि तो जरा आता मस्का लावतोय असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण त्याचे सगळे सिक्रेट हे साटम साहेब ओपन करणार आहेत ना. तो म्हणतो साहेब तुम्ही जरा आमच्याकडे लक्ष द्या. नाही आम्ही एवढं तुमच्यासाठी SOSची टीम वगैरे केली आहे तयार, म्हणजे तुमच्या मुलाला शोधण्यासाठी हो, पण शिवाजी सर अतिशय बोरिंग झालेत असे काहीसे त्या मंत्र्याशी बोलतायत. हे गृहमंत्री साटमांना म्हणतात की तुम्ही आमच्याकडे जरा लक्ष द्या, पत्रकार परिषद घेऊ नका, गुड नाईट एवढं म्हणून फोन ठेवतात. आता पंतांना ते पंत विचारतात साटमांना काय बोलले, त्यावर साटम सांगतात एवढंच बोलले. असो तर आता हा बावनकुळे संध्याला बाहेर सांगतो की तुझा बाप जुगारी होता, फायदा ॲप नावाचा गेमिंग ॲप खेळायचा तो. हे ऐकून संध्या स्तब्ध झाली आहे आणि तिला आश्चर्य वाटलंय, तिला यातलं काहीच माहिती नाहीये. बावनकुळे म्हणतो तुझे वडील लाख रुपयाची बेटिंग लावायचे त्या ॲपवरती, तुला काहीच माहिती नाही याबद्दल. संध्या म्हणते आमची परिस्थिती खूप हालाकीची आहे, आम्ही पुस्तकंसुद्धा आतापर्यंत सेकंड हँड वापरलेले आहेत सर, आणि लाख रुपये माझे वडील लावायचे यावर विश्वास नाही बसत आहे. आता हा बावनकुळे म्हणतो तेच तर शोधायचं आहे, तुला काही कळलं तर मला सांग. आता ही माहिती पुरवून तो तिथून निघून गेला आहे, पण थँक्स टू बावनकुळे ॲटलिस्ट त्याने काम तर हातात घेतलं आहे. असो तर आता इकडे सगळ्यांची खिचडी खाऊन झाली आणि सगळे शर्मिलाचं खूप कौतुक करताय आणि तिला आभार प्रदर्शित करतात की तिने खिचडी आणली म्हणून. आता एक डब्बा मिसिंग असतो, तो डब्बा अनुजा मॅडमने फस्त केला आहे. आता ती डब्बा रिकामा आणून देते आणि म्हणते ॲक्च्युली मी 7 नंतर काही खात नाही, पण ह्या खिचडीचा सुगंध बघितला आणि दमले होते खूप म्हणून राहवलं गेलं नाही. तर आता शर्मिला म्हणते अगं काही हरकत नाही आहे, तुझं नाव काय म्हटलीस, त्यावर ही म्हणते अनुजा, ACP अनुजा हवलदार. आता शर्मिला म्हणते अगं बाई एवढ्या लहान वयात ACP आहेस तू, कमाल आहे हां तुझी, खरंच छान वाटलं तुला भेटून, छान आहेस हां स्वभावाला. आता एवढ्या लवकर तिने स्वभाव ओळखला या बाबतीत अनुजा मॅडमला जरा आश्चर्य वाटलं आहे. असो पण भोसले म्हणतो मॅडम आईला जरा सोडून येतो हां बाहेर. आता अनुजा म्हणते त्यात काय विचारायचं, म्हणजे खुणवते ती डोळ्याने. आता ह्या शर्मिला म्हणतात अरे चिक्या जरा घरी येत जा रे, अहो याला घरी पाठवत जा अधूनमधून, अनुजाला म्हणते ती. आणि सगळ्यांना म्हणते या घरी सगळेजण एकदा जेवायला.
असं म्हणून आता ती निघून गेली आहे. भोसलेने खाली सोडलं आहे तिला रिक्षापर्यंत, रिक्षाने आल्यात त्या. असो तर आता सगळेजण गाढ झोपलेत, थोड्या वेळ डोळा लागला आहे सगळ्यांचा खिचडी खाल्ल्यामुळे. पण भोसले जागा असतो. अनुजा त्याच्याजवळ येते आणि म्हणते, भोसले आय एम व्हेरी सॉरी, मला माहीत नव्हतं तुझी आई ब्लाइंड आहे म्हणून. त्यावरती भोसले म्हणतो, हो ॲक्च्युली 1993च्या ब्लास्टमध्ये त्यांचे डोळे गेले, माझ्या वडिलांचे पण आणि आईचे पण. आता अनुजा म्हणते, काय सांगतोयस, वडिलांचे सुद्धा? भोसले म्हणतो, हो ॲक्च्युली तुम्हाला माहिती नव्हतं काही, माझे वडील बँकेतनं रिटायर झाले पण 1 वर्षापूर्वी हार्ट अटॅकमुळे त्यांचं निधन झालं आहे. आता अनुजा म्हणते, आय एम सो सॉरी, मला ही माहिती नव्हती. भोसले म्हणतो, मला वाटलं तुम्ही माझी सगळी माहिती घेऊनच आलायत. असो पण आता लगेच अनुजाने विषय बदलला आहे आणि ती म्हणते की केस संदर्भात काही अपडेट्स. तर आता भोसले म्हणतो, हो अपडेट्स तर काही नाही आहे, पण आता सध्या तरी 2च लीड आहेत आपल्याकडे. एक म्हणजे ती गाडी जी जळून गेली आहे आणि दुसरा म्हणजे हा समीर रणदिवे, त्याला पकडायला हवं, त्याचा 7/12 काढायला हवा. अनुजा म्हणते, तसं बघितलं तर आपल्याकडे बरंच काही आहे भोसले, विचार कर. असं म्हणून ती तिथून निघून गेली आहे. भोसले विचारात पडलाय, नेमकं काय विचार करायसारखं राहून गेलं आहे त्याच्याकडनं. तर संध्याने ते ॲप डाउनलोड केलं आहे. तिला ते बघायचं आहे की नेमके तिचे वडील काय खेळत होते आणि कशावर पैसे लावत होते. आता पंत आले साटमांकडे, सकाळ झाली आणि प्रेस कॉन्फरन्स सांगितली त्याप्रमाणे सगळ्यांना मेसेजेस केले असं सांगताय. पण आता साटम साहेब म्हणताय की प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल करा. कॅन्सल का करायची, तर आपण नेहमी ओपन प्रेस कॉन्फरन्स घेतो, पण यावेळेला आपल्याला तशी नाही घ्यायची, एक सेपरेट व्हिडिओ शेअर करायचा आणि तो व्हायरल करायचा आहे असं साटमांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांचा कोणी पर्सनल कॅमेरामॅन आहे त्याला त्यांनी बोलवायला सांगितलं आहे. असो तर आता भोसले साहेब घरी आलेत. कसे आले काय आले ते काही कळलं नाही आहे, पण तो घरी आहे आणि फावल्या वेळेत मोहिनीला फोन करतोय, हाय कशी आहेस. त्यावर मोहिनीचं काही बोलण्यात लक्ष नसतं. तिच्या घरामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स म्हणजे काहीतरी व्यत्यय दिसतोय, कोणीतरी कोणाला तरी मारते, रदर आवाज येत आहे. तिचं सगळं लक्ष तिकडेच आहे. ती भोसलेला म्हणते, ऐक ना विजय, मी तुला नंतर फोन करू का, मी जराशी, आणि असं म्हणून ती फोन कट करते. पण आता इकडे विजय साहेब जरा डिस्टर्ब झालेत. त्याला असं वाटतं की मोहिनी त्याला इग्नोर करते आणि तिला कळलं की काय हा पोलीस आहे म्हणून, आणि तो कुठेतरी लगबगीने निघायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात बोशुंदरा येते आणि म्हणते, हाय सर, तुमच्यासाठी कॉफीचा नवीन ब्रँड घेऊन आली आहे मी, हल्ली तुम्ही कॉफी पिताना, काय झालं, काही टेन्शन आहे का. भोसले जरा अस्वस्थ दिसतो बोशुंदराला. आता तो म्हणतो, अगं टेन्शन हो आहे तसं, म्हणजे केसचं टेन्शन आहे, तू जरा बस इथे, मी आलोच रेडी होऊन. आता भोसले आत गेलाय रेडी व्हायला आणि त्याने त्याचा फोन तिथेच ठेवला आहे. आता बोशुंदराला असं वाटतं की मोबाईलमुळे काही गडबड तर झाली नसेल ना, मोबाईल चेक करावा का भोसलेचा. असं म्हणून ती फोनला हात लावतीये पण पुन्हा हात मागे घेते, पण अजून तरी तिने फोन चेक केलेला नाही आहे. बस एवढंच दाखवलं आहे. आता ह्या साटम साहेबांना त्यांच्या घनिष्ठ मैत्रिणीचा फोन आला आहे, गर्लफ्रेंडही असावी कदाचित त्यांची. ते तिला सांगतात की हे बघ, आता 48 तास मी तुला संपर्कात राहणार नाही, मी एक व्हिडिओ व्हायरल करतोय, त्याच्यामुळे काय होईल हे नाही सांगता येणार, पण प्लीज तू मला समजून घे, रॅदर तू इथे असशील तर मला खूप बरं वाटेल. शेवटी मी माझे सुखदुःखाचे प्रसंग तुला शेअर करतो. आणि तेवढ्यात पंत येतात आणि म्हणतात, साहेब तयारी झाली आहे. आता हे शिवाजी सर म्हणतात की ठीक आहे आलोच मी, आणि ते फोनवर पुन्हा कंटिन्यू करतात बोलणं आणि म्हणतात, हे बघ या क्षणाला मला तुझी खूप गरज आहे, आय मिस यू सो मच. असं म्हणून त्यांनी फोन ठेवला आहे आणि ते काहीतरी विचार करताय असं दाखवलं आहे. तर आता त्यांना अनुजाला आणि गृहमंत्र्यांना या सगळ्यामध्ये अडकवायचं आहे. काय कसं ते अजून कळलेलं नाही आहे, पण इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय की त्यांनी एक पर्सनल व्हिडिओ शूट केला आहे शिवाजी साटम यांनी, आणि त्यांनी व्हायरल करायसाठी म्हणून पंतांना सांगितलं. तर तो व्हिडिओ काय आहे कसा आहे हे आपल्याला लवकर कळेलच, पण अनुजाने काहीतरी मोठी स्टेप घेतली आहे आणि ती स्टेप ऐकून भोसले तिच्यावर इम्प्रेस झाला आहे. ती काय हे पण कळवलेलं नाही आहे, हे सगळं व्हिडिओ स्वरूपात दाखवलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला नक्की कळवा आणि मी पूर्ण प्रयत्न करेल तुम्हाला लवकरात लवकर आणि रोज हा रिव्ह्यू देण्याचा. पण त्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.